त्या दुहेरी वागणाऱ्या लोकांच्या का चहापानाला जायचं नाही. पीक विमा 1 रुपयाचा पीक विमा दिला म्हणून अख्ख्या सगळीकडे आपली पाठ थोपटून घेतली आणि आपण बघितलं असाल की जवळजवळ शेतकऱ्यांकडून 12,000 कोटी रुपये गोळा केले, पण शेतकऱ्याला मात्र 1 रुपयाचा पीक विमा मिळाला नाही आणि आता ती सरकारने योजना बंद केलेली आहे. सोलर लाईटच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारने खूप मोठा गाजावाजा केला, परंतु आपण बघितलं असाल की जवळजवळ 12,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सरकारच्या या सोलर लाईट प्रकल्पामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलाय. आणि म्हणून अशा सरकारच्या चहापानाला जाण्यामध्ये आम्हाला काही स्वारस्य वाटत नाही. माझ्यानंतर माझे सहकारी या ठिकाणी बोलणार असल्यामुळे मी या ठिकाणी जास्त बोलणार नाहीये, परंतु या राज्याचा संपूर्णपणे कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टीचा बोजवारा उडालेला आहे. हे राज्य आता जवळजवळ उडता पंजाब होतंय की काय अशी भीती वाटायला लागली आहे, कारण ड्रग्ज या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकलायत आणि त्या घटना त्या ठिकाणी आपण बघतोय. एका जबाबदार मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ड्रग्ज फॅक्टरी मिळाली, चर्चा झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. अशा सरकारच्या चहापानाला आम्ही जावं का हा विचार आम्ही करतोय. आमच्या एका सहकाऱ्यांनी खूप चांगलं सांगितलं की एका बाजूला आम्हाला चहा पाजायचा आणि ह्या देशाची भावी तरुण पिढी ज्यांच्या खांद्यावर ह्या देशाचं उद्याचं नेतृत्व आहे तिला मात्र तुम्ही ड्रग पाजायचा, अशा पद्धतीचा हा विरोधाभास असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. आपण पाहतो आहोत की राज्याचे मुख्यमंत्री आज गृहमंत्री आहेत, पण त्यांच्याच नागपूरमध्ये अतिशय सगळ्यात वाईट दुर्घटना जर जास्त घडत असतील तर त्यांच्याच नागपूरमध्ये घडतायत. त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या चहापानाला जायचं आमची इच्छा नाही. नुकताच भारत सरकारनं अमेरिकेबरोबर करार जो केला तो पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे, पूर्णपणे मासेमारी व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे, पूर्णपणे कापूस उत्पादकाच्या शेतकऱ्याच्या विरोधात आहे. आणि अशा विरोधात असलेल्या सरकारच्या चहापानाला आम्ही जावं का तर नाही, हाच आम्हाला उत्तर मिळतं. आज सरकारमध्येच असलेल्या मंत्र्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी अँटी करप्शनचे लोक धाड घालतात, अँटी करप्शनचे लोक सरकारी दालनामध्ये सरकारच्या मंत्रालयामध्ये एक दालन सील करतात. याचा अर्थ हे सरकार किती भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये गुंतलेलं आहे, किती रुतलेलं आहे याचं आणखीन काय उदाहरण फार द्यायची आवश्यकता नाही. द्यायचं झालं तर संजय शिरसाटांचं द्यावं लागेल, द्यायचं झालं तर भरत गोगावल्यांचं सुद्धा द्यावं लागेल, द्यायचं झालं तर अन्य अनेक मंत्र्यांचं उद्घाटन या ठिकाणी द्यावं लागलं, द्यावं लागलं तर योगेश कदमांचं सुद्धा द्यावं लागेल. 30 वर्ष स्वतः वडील गृहराज्यमंत्री, मंत्री स्वतः विद्यमान गृहराज्यमंत्री आणि त्यांच्या बारवर डान्स त्या ठिकाणी रेड पडते आणि तिथं महिला नाचतात. अशा मंत्र्यांच्या बरोबरीनं चहा प्यायला जाणं हे आम्हाला काही योग्य वाटत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी जाणार नाही आहोत. त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं, पण अद्यापपर्यंत कर्जमाफीचं नाव नाही. लाडक्या बहिणींची सरसकट त्यावेळेला त्यांना पैसे देऊन सरसकट मतं घेतली आणि आता मात्र लाडक्या बहिणींमुळे आमचं राज्य कर्जबाजारी होते असं सांगतात. 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. आम्ही स्पष्टपणे सांगतो की आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे हे राज्य कर्जबाजारी होत नाहीये. त्यावेळेला 2,53,00,000 महिलांना पर मंथ 1,500 रुपये दिले. आता त्यातल्या 57,00,000 महिला वेगवेगळी कारणं काढून कमी केलेली आहेत. काही महिलांनी केवायसी केली नाही म्हणून 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली म्हणून सांगितली, पण त्यांना महिना मिळणारे 1,500 रुपये पूर्णपणे बंद करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्यामुळं या सरकारच्या चहापानाला जाण्यामध्ये तथ्य नाही. आणि त्याच्याही उपर हे सरकार किती मस्तीत आहे बघितलं असाल. आपण विधानसभेच्या आतापर्यंत झालेले अध्यक्ष आणि झालेले विधान परिषदेचे सभापती, इतके वर्षाच्या आमच्या सगळ्यांच्या अनुभवामध्ये सभापती किंवा अध्यक्ष कुठल्याही पक्षीय कार्यक्रमाला गेल्याचे आम्ही कधी पाहिले नाही. संकेतच मुळात असे आहेत की ज्या दिवशी ते सभापती किंवा अध्यक्ष होतात त्या दिवशी जरी ते पक्षाचे असले तरी ते पक्षाचे राहत नाहीत. त्यांचं वागणं, त्यांचं वर्तन, त्यांची कार्यपद्धती ही निपक्षपाती असली पाहिजे. परंतु आताचे विधानसभेचे अध्यक्ष तुम्ही बघितलं असाल, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जातात, गळ्यामध्ये पक्षाचा पटका टाकतात
आणि खुलेआमपणे सांगतात की ह्या समोरच्या बसलेल्या माणसाची सिक्युरिटी काढून घ्या. कुणी अधिकार दिलाय ह्यांना? आणि ती सिक्युरिटी काढून घेण्याचं काम ते करतात. खुलेआमपणे पटका घालून ते प्रचार करतात. खुलेआमपणे ते पटका घालून मिरवणुकीमध्ये सामील होतात. आणि त्याचबरोबर अलिबागचं जमीन प्रकरण मी भांडणं सोडवायला गेलो म्हणून सांगतात. खरं ते भांडणं सोडवायला गेले होते की भांडणं लावायला गेले होते? खरं ते गरिबाची जमीन गरिबाला ताब्यात द्यायला गेले होते की जमीन हडप करायला गेले होते? याचा शोध सरकार घेणार नाही. कारण माहिती आम्हाला हे सरकार हे प्रत्येकाला गुन्हे करायला लावतं आणि त्यांना क्लीन चिट देणारं हे सरकार आहे. अशा या सरकारच्या पंक्तीला जावं, अशा ह्या सरकारच्या मांडीला मांडी लावून बसावं. जे सरकार घटना मानत नाही, जे सरकार संविधान मानत नाही, जे सरकार संविधानिक पदांना महत्व देत नाही, जे सरकार या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा संख्येनं मोठा आहे की लहान आहे पण त्याचा मान सन्मान राखला पाहिजे याचं त्यांना भान राहत नाही. अशा लोकांच्या बरोबर जाऊन चहापाणी आम्ही करायचं नाही हा आमचा निर्णय केलेला असल्यामुळं आम्ही संध्याकाळच्या चहापानावर लोकांकरता, जनतेकरता, कामगारांकरता, विद्यांकरता, महिलांकरता, आमच्या बेकार रोजगार करता आम्ही त्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकतो आहोत. अच्छा, प्रेसला उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्र, महाराष्ट्र एक स्लोगन होतं की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आणि त्या भरोश्यावर त्यांनी सत्ता मिळवून शेषनागाच्या जसे पृथ्वी असं ते आख्यायिका आहे त्याप्रमाणे हे कुंडली मारून बसली. आयत्या बिळावर नागोबा असल्यासारखी सगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्र कुठे आहे आज? महाराष्ट्रातला शेतकरी कुठे आहे? महाराष्ट्रातला बेरोजगार कुठे आहे? महाराष्ट्रातली गुंतवणूक कुठे आहे? केवळ घोषणा आणि लोकांची फसवणूक यामध्येच आता महाराष्ट्राची चर्चा जगभर पसरते. ड्रग्समध्ये तर महाराष्ट्र आता खूप पुढे गेलेला आहे. पहिल्यांदा प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहा पाण्याला का जायचं? या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो. शासनाकडून केवळ 2 ओळीचा एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नयेत. का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. अशा वेळेस आम्ही का जायचं? शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात थोडासा उल्लेख झाला. माननीय आमच्या काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? या ट्रेड डील नंतर, इंडो USA करारानंतर काय परिणाम होणार यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून काही आलं काय आतापर्यंत? मकावर काय परिणाम होणार आहे? जे तुरडाळीवर जे काही या संदर्भातले पिकं आहेत शेतकऱ्यांची त्यांचं कंबर न मोडणारे सगळे आता निर्णय. महाराष्ट्रामध्ये कुठेही MSPने शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही. कोणताही शेतकऱ्यांचं उत्पादन खरेदी केलं जात नाही. सोयाबीन असू देत, कापूस असू देत. यावेळेस CCIने कापूस खरेदी निम्म्यावर आणली आणि ज्याचं अटी घातल्यात अजूनही 40% 45% कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. व्यापाऱ्यांनी 4,500 रुपयापर्यंत शेतकऱ्यांची लूट केली. हे काय कुंभकर्ण आहेत की काय? हे झोपून आहेत. या शेतकऱ्यांच्या संदर्भात अजिबात यांना कळवू नाही. म्हणजे शेतकऱ्यांची लूट चालली. सोयाबीनला 4,000 रुपयाच्या पलीकडे 1 रुपया मिळाला नाही. मका शेतकरी 5,200 आपला 2,400 रुपये MSP होता. महाराष्ट्रामध्ये आमचं चॅलेंज आहे सरकारला की कुठेतरी या MSPने मक्याची खरेदी झाली का? 1,500-1,600 रुपयाच्या पलीकडं व्यापाऱ्यांनी, शासनाने तर खरेदी केलाच नाही. पण व्यापाऱ्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना जिवंतपणे मरण यातना देण्याचा निर्णय घेतल्यासारखं त्यांची लूट केली. शेतकरी आपण पाहतोय काल मागच्या महिन्यामध्ये एका यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका महिन्यामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 22. मराठवाड्यामध्ये एका महिन्यामध्ये 76 शेतकरी मृत्यूला कवटाळतोय. आता हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जरी सगळ्यांना सामान्य आणि दुर्दैवानं लोकांना असं वाटायला लागलं की आमच्या सगळ्या पोट भरलेल्या लोकांना की हा नेहमीचाच प्रश्न येतोय.
आणि का होत आहेत, का थांबत नाहीयेत, यावरून सरकारची भूमिका ही शेतकरी विरोधी भूमिका आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या आपण याला जायचं का? खरं तर दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्याला सावकारांच्या कर्जामुळं त्याला किडनी विकावी लागते. तो आमच्या जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आहे, रोशन कुडे नावाचा शेतकरी. किडनी विकली कंबोडियामध्ये जाऊन. म्हणजे सावकारी पाश हा शेतकऱ्यांचा रोज गळा आवडतोय. आणि हे सावकार या खुर्चीवर बसून महाराष्ट्राच्या त्या सावकाराला प्रोटेक्शन देण्याचं काम सरकार नाही तर सावकार रुपये सावकाराचा चेहरा मास्क घालून ही शेतकऱ्यांना लुटण्याचं काम चाललेलं आहे. मी आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात आता सांगताना भास्कररावजी बोललेत की लाडक्या